आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आदरणीय शेख सर्व क्रांतिकारी समाज सुधारक महामानवांना प्रथमतः मी अभिवादन करतो। श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडी तर्फे मला उमेदवारी दिली। प्रथमतः त्यांचे मी आभार मानतो आणि वंचित बहुजन आघाडी ची उमेदवारी घेण्यासाठी मला कमीत कमी 5-10 दिवस लागले। साहेबांनी 2-3 वेळा माझी प्रोफाईल बघितली आणि जेव्हा मला राजकुमारजींचा पहिला फोन आला की आज तुमची उमेदवारी जाहीर होईल तेव्हा मला वाटलं की वंचित बहुजन आघाडी, मी साहेबांकडे गेलो होतो त्यावेळेस लोकांना बघत होतो, कार्यकर्त्यांना बघत होतो, पदाधिकाऱ्यांना बघत होतो, परंतु मला असं वाटत होतं की ज्या प्रकारे लोक बाळासाहेबांबद्दल बोलतात, वंचित बहुजन आघाडी काय करणार, असा मोठा पर्याय उभा करणार का, असं लोक म्हणत होते। परंतु जेव्हा मी वंचित बहुजन आघाडीची मला उमेदवारी मिळाली आणि जिल्ह्याचे पदाधिकारी, तालुक्याचे पदाधिकारी, सगळ्या विंगचे पदाधिकारी जेव्हा मला भेटले, राजकुमारजी असो, आज आपल्याकडे राजकुमारजी आहेत, सतीश साळवेजी आहेत, सीमाताई आहेत, जयश्रीताई, सचिन साळवे, गणेश भावळ, हे सर्व पदाधिकारी आणि आपण सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते, तुम्हाला जेव्हा मी बघितलं ना तेव्हा मला असं वाटलं की खरोखरच वंचित बहुजन आघाडीमध्ये दम आहे आणि कार्यकर्त्यांमध्ये दम आहे। जर तुमच्यामध्ये दम नसेल तर आमच्यासारखा उमेदवार फक्त काही करू शकतो। म्हणजे ही लोकसभा यासाठी मला वाटतं की खूप वेळ पाहिजे असतो, खूप कमी वेळ इथं मिळालेला आहे। 13 तारखेची निवडणूक, आज 1 तारीख आणि 11 तारखेला प्रचार बंद होणार आहे। म्हणजे 10 दिवसामध्ये आपल्याला सगळं करायचं आहे। आज पण जेव्हा आम्ही सकाळपासून तुमच्याकडे आलो, खरोखरच तुम्ही इतका चांगला प्रतिसाद दिला। मला हे सांगायचं आहे की बाळासाहेबांनी जेव्हा वंचित बहुजन आघाडीची मला उमेदवारी दिली तेव्हा मला असं वाटलं की आपण बाळासाहेब त्या बाकीच्या लोकांबरोबर का गेले नाही किंवा गेले असते तर काय झालं असतं। यापेक्षाही आज आपले जेवढे उमेदवार बाळासाहेबांनी दिलेले सर्वांना मताधिक्य मिळणं गरजेचं आहे। मला सुद्धा जर शिरूरमध्ये चांगलं मताधिक्य मिळालं, आज आपल्याकडे एक प्रॉपर चिन्ह नाहीये, जर एक चिन्ह स्पेसिफिक आणि प्रॉपर जर आपल्याला मिळालं तर बाळासाहेबांचे हात अजून बळकट होतील। म्हणून आपल्याला जास्तीत जास्त मतदान पाहिजे आणि मतदान करून घेणारे तुम्ही लोक कार्यकर्ते आहात। आपल्याला लोकांना घरातून बाहेर काढायचंय, मतदान करून घ्यायचंय। लोकांना फक्त सांगून जमणार नाही, लोकांना सांगावं लागेल की त्या दिवशी सकाळी 7 ते संध्याकाळी 6 पर्यंत मतदान करून या आणि आम्हाला तुमच्या बोटावर शाई लावलेली दाखवा। हे जर झालं तरच बाळासाहेबांचं आणि वंचित बहुजन आघाडीला मताधिक्य मिळणार आहे। थोडक्यात सांगतो, मी गेले अनेक वर्ष झोपडपट्टीत राहिलो, चाळीमध्ये राहिलो, त्यामध्ये आता मी शिक्षण घेतले। 1992 मध्ये PhD झालो, त्यानंतर 1993 मध्ये कस्टम आणि एक्साईजमध्ये कामाला लागलो, 93 मध्ये मी पुणा कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून लागलो। हे सगळं करत असताना झोपडपट्ट्यांमध्ये बरेच वर्ष काम केलं। झोपडपट्ट्याच्या विद्यार्थ्यांना शिक्षण मिळालं पाहिजे, रोजगार मिळाला पाहिजे, कौशल्य विकासाचे धडे मिळाला पाहिजे। जर आपला युवक तो झोपडपट्टीत राहतो, बघा जास्तीत जास्त समाज मी असं पाहतो आणि सगळ्यांना सांगतो, आपला दलित समाज आणि मुस्लिम समाज हेच आपल्याला झोपडपट्टीमध्ये, चाळीमध्ये पाहायला मिळतात, बाकीचा समाज हा पाहायला मिळत नाही। तर ह्या समाजाला पण मोठं करायला पाहिजे, या वंचिताला मोठं करायला पाहिजे। आपला जो विद्यार्थी आहे आज, जो 10वी झाला असेल, 12वी झाला असेल, ग्रॅज्युएट होत असेल, त्यांनी पुढं काय करायचं, त्यांनी MBA करायचं, त्यांनी इंजिनिअरिंग करायची, त्यांनी पुढं चांगलं फॉरेनला जायला पाहिजे। या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करायला पाहिजे। म्हणजे शिक्षणामध्ये आपण आपल्या वंचितामधला कुठलाही पदाधिकारी असो, कुठलाही कार्यकर्ता असो, त्याला मी सोडणार नाहीये। हे 13 दिवस जे आहेत त्याच्यानंतरही तुम्ही मला भेटत राहा। आपण फक्त 13 दिवसासाठी एक दोस्ती केलेली नाही, आपण दोस्ती जन्मजन्मासाठी केलेली आहे। मी राजकुमारजींना सांगितलं, सगळ्यांना सांगितलं, साळवेजींना सांगितलं, सीमाताई, सगळ्यांना परवा पण मी सांगितलं होतं हडपसरमध्ये, तुमची दोस्ती जन्मजन्माची असायला पाहिजे। तुमचे जर काही शिक्षणाबद्दलचे प्रश्न असतील, रोजगाराबद्दल प्रश्न असतील, काही कौशल्य विकासाबद्दल प्रश्न असतील, ते सर्व प्रश्न आपण सोडवायचा प्रयत्न करू। आपण जास्तीत जास्त मताधिक्य घेऊ आणि येणाऱ्या काळामध्ये बाळासाहेबांचे हात बळकट करू। मी बाबासाहेबांची प्रेरणा घेऊन शिक्षण घेतलं। बाबासाहेब आंबेडकर खरोखरच म्हणजे प्रेरणादायी व्यक्तिमत्व होतं। त्या काळामध्ये जिथे काही नव्हतं, त्यांच्याकडे काही नव्हतं
आणि आजचा सोर्स एवढा मोठा आहे, आपल्याकडे मोबाईल आहेत, गाड्या आहेत, आज आपण फार रुबाबाने फिरतो, परंतु बाबासाहेबांच्या वेळेस काहीच नव्हतं. तरी त्यांनी जाऊन लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये DSc सारखी डिग्री घेतली. आज DSc डिग्री लोकांना माहीतच नाही. DSc सारखी डिग्री असती हे कोणालाच माहीत नाही. PhD माहिती आहे, डिलीट सारखी डिग्री असती कोणालाच माहीत नाही. बाबासाहेबांनी सगळं आपल्याला दिलंय, मग आपण का मागं पडतो? तर मला असं वाटतं की बाळासाहेबांनी जर मला उमेदवारी दिली असेल तर येणारा जो कार्यकर्ता माझ्याबरोबर काम करतोय, प्रत्येकाची शिक्षणाची जबाबदारी, प्रत्येकाचं कौशल्य विकास कसा होईल, त्याच्या चांगला रोजगार कसा मिळेल, त्याला स्वयंरोजगार कसा मिळेल, या सर्वांबद्दल आपण विचार करूया. या 13 तारखेला सर्वांनी मिळून वंचित बहुजन आघाडीच्या प्रेशर कुकरचा बटन दाबायचं आहे. सगळ्यांची प्रेशर कमी करायची आहे. आपला प्रेशर हा सगळ्यांवर वाढायला पाहिजे. उमेदवार कोणी असो, बाकीच्या उमेदवाराबद्दल आपल्याला विचार करायचा नाही, आपल्याला कोणाबद्दल बोलायचं नाहीये. आपण आपल्यासाठी लढायला आलोय, आपण बाळासाहेबांसाठी लढायला आलेलो आहे, आपण वंचित बहुजन आघाडीसाठी लढायला आलोय. आपण सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, खरोखरच मी आपला ऋणी आहे. सर्व जिल्ह्याचे पदाधिकारी असो, तालुक्याचे पदाधिकारी असो, सर्वांचा मी ऋणी आहे, आभारी आहे. आपण सर्व कार्यकर्त्यांचा मी आभारी आहे. आणि बाळासाहेबांचे हात बळकट करूया. वंचित बहुजन आघाडी आणि प्रेशर कुकरचं बटन दाबून जास्तीत जास्त मताधिक्य मला मिळवून द्या. मला माहित नाही लोकसभेत जाईल की नाही जाणार, परंतु जायची पूर्णपणे खात्री ही तुम्ही मला दिलेली आहे. त्यासाठी आपण बाळासाहेबांचे हात बळकट करूया. वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा, बाळासाहेब आंबेडकर, बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो. खूप खूप धन्यवाद सर्वांचे.